नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सिंपल ऑप्शन स्ट्रॅटेजी. सध्या जे व्हिडिओ येत आहेत ते सगळे निवडणुकी निकालाच्या रिलेटेड येत आहे आणि यायला पण पाहिजे, कारण की त्या दिवशी खूपच सगळ्या पैशाचा पाऊस पडत असतो आणि खूप सगळा लॉस पण होत असतो, बरोबर. मग अशा लॉसमध्ये किंवा ग्लिचमध्ये न पडता आपल्याला जर सिंपल ऑप्शन ट्रेडिंग करून किंवा ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापरून जर पैसे कमावता आले तर काय वाईट आहे ना, बरोबर ना. आता याच्यासाठी मी जास्त काही किचकट केलेलं नाहीये, फक्त 2 इंडिकेटर वापरलेले आहे. आणि ते इंडिकेटर कसे वापरायचे, त्याची टाइम फ्रेम काय ठेवायची आणि कशा पद्धतीने तुम्हाला स्टॉक घ्यायचा आहे किंवा ट्रेडिंगची ती स्ट्रॅटेजी वापरायची आहे, हे मी या व्हिडिओत सांगणार आहे. आणि याला तुम्ही लाईव्ह पण अप्लाय करू शकता. कसं लाईव्ह अप्लाय करू शकता, की जेव्हा मार्केट चालू आहे ना तेव्हाच तुम्हाला घ्यायचं आणि स्क्रीन पण बघायची. तर असं बरेच जण असं करतात की नाही, आता जे होईल ते एक कॉल घेता, एक पुट घेता आणि त्याच्यानंतर जे होईल ते, असं करून चालणार नाही. ओके. ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरताय तर तुम्हाला कंटिन्युअसली स्क्रीन बघायला पाहिजे. आता जे नवीन लोक आहे ना, अगदीच नवीन आहे, ज्यांना माहिती नाहीये किंवा स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहे, ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे आणखी, किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आणखी काही करू इच्छिता, तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही पुस्तकं दिलेले आहे आणि त्या पुस्तकासोबत ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स अगदी मोफत पण आहे. ते तुम्ही अगदी माफक किमतीत विकत घेऊ शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही पहिल्यांदाच जर करताय ऑप्शन ट्रेडिंग, तर तुम्हाला तुमचं ऑप्शन ट्रेडिंग सेगमेंट पण ऍक्टिव्हेट करावं लागणार आहे. जर नसेल तर तुम्हाला तुमचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट पहिले अपलोड करायचं आणि त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग सेगमेंट तुम्हाला अप्लाय ओपन करून घ्यायचं, जेणेकरून ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला करता येईल. आणि ही जी ट्रिक सांगतोय ना, याची तुम्हाला प्रॅक्टिस पहिले करायची. आता 4 तारखेपर्यंत भरपूर वेळ आहे आपल्याकडे. तर तुम्ही जर प्रॅक्टिस सुरू केली तर तुमचा चांगल्या प्रकारे याच्यावर हँड्स ऑन होईल आणि दिवसभरात तुम्हाला 4-5 ट्रेड आरामशीर मिळू शकतात, ज्याच्यात 1:2 तुमचा फायद्याचा रेशो असतो. जर तुम्हाला वाटतं नाही मला आणखी ऑप्शन ट्रेडिंग शिकायची, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिला जाईल. ओके. सोबतच तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट पण उघडून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक नक्की द्या, जेणेकरून मला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवता येईल. तर मी तुम्हाला लगेच घेऊन जातोय आपल्या ट्रेडिंग चार्टकडे. आता या ठिकाणी मी आलेलो आहे ट्रेडिंग चार्टच्या चार्टवर आलेलो आहे आणि स्पार्क ही कुठली कंपनी आहे, सन फार्माची. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, निफ्टीची सध्याची किंमत पाहिजे. सगळ्यात पहिले जायचं कसं आहे त्याच्यासाठी. ओके. ही निफ्टी 50चा चार्ट ओपन केला. निफ्टी 50 आहे सध्या 22,957 ला. आता सिंपल, आपल्याला कुठली तरी स्ट्राईक प्राइस घ्यावी लागेल ना. स्ट्राईक प्राइस घेण्यासाठी काय करता येईल, 22,950च्या सगळ्यात जवळची स्ट्राईक प्राइस कुठली आहे, सगळ्यात जवळची स्ट्राईक प्राइस कुठली आहे. आता याच्यात तुम्हाला प्रीमियमचा विचार नाही करायचा, जवळची स्ट्राईक प्राइस कुठली त्याचा विचार करायचा. कारण की जी जवळची स्ट्राईक प्राइस राहते ना, तिचा जो डेल्टा असतो ना, डेल्टा चांगला असतो, उत्तम असतो, जास्त असतो. आता डेल्टा काय असतो, ऑप्शन ग्रीक असता आणि त्या ऑप्शन ग्रीक साठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलचं नाव युवे मराठी डेल्टा असं टाकून किंवा ऑप्शन ग्रीक टाकून सर्च करून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आता 22,950 ही जवळची स्ट्राईक प्राइस आहे. मी काय केलं, 22,950 या ठिकाणी ऍड करून ठेवली. ओके. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तिचा प्रीमियम किती आहे, जवळपास 183. आणि इथं निगेटिव्ह दिसतोय, म्हणजे आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी तो प्रीमियम काय झालेला आहे, खाली पडलेला आहे. ओके. जवळपास 8.40%. आपण काय करू, याला ओपन करून घेऊया चार्ट मध्ये. ओके. आता चार्ट मध्ये ओपन केल्यावर आपल्याला ही निफ्टी दिसते वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि बघू शकता इतक्या वरती ती वाढलेली खटक्यात. एका दिवसात कुठला तो दिवस आहे, 23/5/2024, म्हणजे अगदी 45 पासून 200 चांदीच चांदी. ओके. परंतु ही चांदी कधी आपल्या हातात लागत नाही लवकर, कारण की आपल्याला आपलं लक्ष नसतं किंवा आपण त्याच्यावर कंटिन्युअसली लक्ष ठेवून नसतो किंवा ट्रेस करत नाही. असो, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही ही स्ट्रॅटेजी शिकल्यावर तुम्हाला करता येणार आहे. स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर तुम्हाला 5 मिनिटाची टाइम फ्रेम घ्यावा लागणार आहे. ओके. 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेतल्यानंतर तुम्हाला जे पहिले इंडिकेटर वापरायचं आहे त्याचं नाव आहे व्ही वॅप. आता व्ही वॅप याचा अर्थ काय, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस. व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस. आता ॲव्हरेज प्राइस पण आलेलं आहे आणि व्हॉल्यूम वेटेड पण आलेलं आहे. व्हॉल्यूम वेटेडचा अर्थ सांगतो मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त किती लॉट घ्याल.
1 लॉट, 2 लॉट, 10 लॉट, 50 लॉट, बरोबर ना? आता जो इन्स्टिट्यूशनल बायर आहे किंवा ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, तो किती लॉट घेईन? तो लॉट घेईन 1000, 1500, 2000, 3000 लॉट, बरोबर ना? मग व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस काय करतं? ज्याचे जास्त लॉट त्याला जास्त भाव. ओके, म्हणजे त्याला जास्त क्रेडिट देतं, त्याला जास्त वेटेज देतं. आणि त्याप्रमाणे ही लाईन जी दिसती ना, ही लाल लाईन मध्ये, ही लाल लाईन ती क्लिअर करतं, लाईन सुरू करतं. ही लाल लाईन जी दिसती ना वेटेड ॲव्हरेज प्राइसची, त्याला काही चेंज करायचं नाहीये, जसेच तसं आपल्याला ठेवायचंय इंडिकेटर लावून. ओके, मग आता याच्यावरती जर किंमत आहे, याचा अर्थ काय की कोणीतरी इन्स्टिट्यूशनल बायरनी जास्त मोठी ऑर्डर मारलेली या ठिकाणी. ओके, किंवा जास्त मोठा लॉट विकत घेतलाय, त्याच्यामुळे याच्या वरती गेलेले. आता या ठिकाणी बघू शकता, इथे पण वरती गेलेले. इथे काय होतं, खाली वरती सगळे रिटेलर खेळता. इकडे तुम्ही जर बघितलं ना, हा एवढा चौकोन, तत्पूर्वी थोडं याच्यासाठी थांबवतोय मित्रांनो. हा नंबर सेव्ह करून ठेवा. हा नंबर याच्यासाठी सेव्ह करून ठेवा की तुम्हाला जर या स्ट्रॅटर्जीमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. दुसरी गोष्ट, मी माझ्या स्टेटसवर काही जे स्टॉक्स आहे, महत्वाचे स्टॉक्स म्हणा, व्हिडिओ म्हणा, ते पोस्ट करत असतो. त्याच्यामुळे ते जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही स्टेटस बघून पण याची माहिती घेऊ शकता, किंवा चॅनलला सबस्क्राईब करून पण तुम्ही ही गोष्ट करू शकता. किंवा आणखी ऑप्शन ट्रेडिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आता महत्वाची गोष्ट, आपल्याला हा जो प्राइस आहे, जसं सांगितलं, आपल्याला कधी बाय करायचा आहे, बरोबर ना? जेव्हा जेव्हा किंमत वरती राहील, वेटेड ॲव्हरेज प्राइसच्या वरती राहील. म्हणजे कसं, कुठलीही एक ग्रीन कॅन्डल जर वेटेड ॲव्हरेज प्राइसच्या वरती बंद होत असेल, हे बघा, बंद होत असेल, तर तिथे तुम्हाला विकत घ्यायची. ओके, इथे विकत घ्यायची. आणि बंद कशी व्हायला पाहिजे? कमीत कमी तिचा अर्धा पार्ट आहे ना, थोडासा अर्धा पार्टच्या वरती तरी पाहिजे तिचा. आता इथं तो अर्धा पार्टच्या वरती नाहीये, हा अर्धा पार्ट पेक्षा खालीच आहे, म्हणजे टोकच तिचं वरच्या साईडला आहे. हे बघा, ही बरोबर अर्धी कॅन्डल आहे. या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता. ओके, आणखी कुठे? आणखी या ठिकाणी पण तुम्ही विकत घेऊ शकता. आता मित्रांनो, आणखी एक तुमच्या मनात संभावना असेल किंवा वाटत असेल, या ठिकाणी पण ही अर्धी ओपन झाली, परंतु या ठिकाणी तुमचं टार्गेट कमी भेटलं खूप, आणि लवकर तुमचा जो स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस तर हिट नाही झाला, जवळपास हा स्टॉप लॉस असेल तुमचा, परंतु इथे तुम्हाला टार्गेट कमी मिळालं किंवा जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागतं. मग अशा वेळेस काय याच्यावर उपाय आहे? अशा वेळेस आपलं दुसरं इंडिकेटर काम करणार आहे. दुसऱ्या इंडिकेटरचं नाव आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काय काम करतं की तुम्हाला स्ट्रेंथ दाखवतं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा गोल करून ठेवतो. या ठिकाणी घ्यायची नाहीये, या ठिकाणी घ्यायची आहे, या ठिकाणी पण घ्यायची आहे, या ठिकाणी पण आपल्या रूल नुसार घ्यायची आहे. परंतु हे तुम्हाला सिग्नल मिळत आहे, तुम्ही डायरेक्टली बाय केले तर होऊ शकतं की तुमचा लॉस जास्त होऊ शकतो, प्रॉफिट कमी होऊ शकतो, किंवा तुम्हाला खूप वेळ थांबावं लागतं. मग हे अवॉइड करायचं तर काय करायचं? दुसरं इंडिकेटर आहे ज्याचं नाव आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. मी ऍड करतोय, आणि ऍड केल्यानंतर थोडस याला वरती करतो आणि याच्यात चेंजेस करतो. चेंजेस काय करतोय? इथे जे 80 आहे त्याला नेतोय 60 वर, आणि इथे जे 20 आहे त्याला नेतोय 40 वर. ओके, आता 60 आणि 40चं काय? तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुमचा जेव्हा RSI 60च्या वरच्या साईडला प्ले करेल, त्या वेळेस तुम्हाला स्टॉक किंवा ती निफ्टीची स्ट्राईक प्राइस ची पण असेल, ओके, रिसेंटची वर का, लेटेस्टची, म्हणजे 957 होतं, आपण 950 घेतलेला आहे, ती तुम्हाला विकत घ्यायची. म्हणजे तुमचा, हे बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी 60 लाईनी क्रॉस केले, म्हणजे या ठिकाणी तुमचा बाईंग पॉइंट होते. त्याच्या आधीच आपल्याला बाय करायचंय. इथे 60च्या आसपास आला, बरोबर ना, परंतु विकत घेतल्या गेल्या नाही. मग 60ला जर क्रॉस झाला आणि वरती आपल्या व्हीवॅपच्या वरती प्राइस आहे, या ठिकाणी तुम्हाला किती, 196 ते 228, 196 ला म्हणजे 26 ते 30 पॉईंट तुम्हाला इथं आरामात मिळालेले असते. आता इथं तुम्ही विचार करत असाल घ्यायचा की नाही म्हणून, पण इथं तुम्हाला RSI दिसतोय का? RSI 60च्या खालीच आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला घ्यायचा नाहीये. ओके, आणखी एक गोष्ट, इथे RSI दिसतोय का 60च्या वरती? नाही, इथे टच करून खाली आलेला आहे, पूर्णपणे झालेलं नाहीये. जेव्हा ही दुसरी कॅन्डल बनवणार ना, तेव्हा RSI ऑब्व्हियसली तुम्हाला तो आहे ना 60च्या वरती दाखवल. आणखी एक महत्वाची गोष्ट, आता इथे बघा, इथे तुम्हाला वाटेल तो घ्यायला पाहिजे, परंतु आणखी एक लक्षात ठेवा की इथे जो RSI आहे ना तुमचा,
इथला RSI ऑलरेडी 60च्या वरतीच आहे. तुम्हाला अशा ठिकाणी घ्यायचं नाहीये जिथं ऑलरेडीच वरती आहे. तुम्हाला अशाच ठिकाणी घ्यायचंय जिथे क्रॉस होतोय. म्हणजे हे बघा, क्रॉस होतो म्हणजे काय होतंय, इथून हा खालच्या साईडने वरती चाललेला आहे. हा जो RSI आहे ना, खालच्या साईडने वरती चाललेला आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला विकत घ्यायचंय आणि तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. तुमचा स्टॉप लॉस कुठला राहील? स्टॉप लॉस तुमचा ही जी कॅन्डल जी तुम्ही विकत घेणार आहात ना, समजा ही घेतली किंवा इथे क्रॉस झाल्यानंतर घेतली, तर व्ह्यू ॲपच्या खालची जी क्रॉसची कॅन्डल आहे तिचा जो लो आहे तुम्हाला तो स्टॉप लॉस ठेवायचा आहे. म्हणजे क्रॉस कुठल्या कॅन्डलनी केलंय? हे बघा, ह्या कॅन्डलनी क्रॉस केलंय. हिचा जो लो आहे तुम्हाला तो तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ओके. आणि याच्या वरच्या कॅन्डलला तुम्हाला बाय करायचं आहे जेव्हा 60 क्रॉस होईल, जेव्हा 60च्या अबोव तुमचा RSI क्रॉस होईल. आणखी तुमच्या मनात शंका असू शकते, दुसऱ्या प्राइस साठी ही चालेल का, किंवा थोडीशी लांबची घेतल्यावर चालेल का? तर 22,950 ची पुढची कुठली? 23,000 आपण घेऊन बघूया. 23,000चा हा कॉल, आणखी एक शून्य, 2300चा झाला. हा, ओके. या ठिकाणी बघा, सेम कंडिशन इथे पण बनलेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी 60च्या वरती गेले आणि या ठिकाणी आपल्याला RSI एकदम व्यवस्थित भेटलेला आहे. ओके. या ठिकाणी बघू शकता, इथलच्या इथं. ओके, इथलच्या इथं. त्याच्यानंतर आणखी कुठे? इथे तो गेलेला नाहीये. अजून दिसतंय का? अजून 60च्या वरती, इथं ऑलरेडी 60च्या वरती, त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचा नाहीये. इथे तुम्ही चेक करू शकता की 60च्या वरती इथे गेलेला आहे. या ठिकाणी 60च्या वरती गेलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे घेऊ शकता. हे सगळं बॅक टेस्टिंग वर चालू आहे आपलं, आणि बॅक टेस्टिंग मध्ये आपल्याला असं दिसून येतंय की जेव्हा 60च्या अबोव गेलेला आहे, क्रॉस गेलेला आहे, तेव्हा आपल्याला फायदाच आहे. इथे बघा, खाली उतरून पुन्हा वरती गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 3 ते 4 ट्रेड एकाच दिवसात, हे बघा 9:30चीच तारीख आहे, 9:30 वाजलेली आहे, आणि एकाच दिवसात तुम्हाला 3 ते 4 ट्रेड आरामात मिळू शकता. 4 ट्रेड मध्ये तुम्हाला प्रत्येकी ट्रेड मध्ये 7-7 पॉईंट जरी मिळाले, 3 पॉईंटचा स्टॉप लॉस पकडा, एवढे कमी व्हॉलेटिलिटी नसते, परंतु असं समजा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 15 पॉईंट जरी मिळत असेल, 1.5% जरी मिळत असेल, किंवा त्याच्यापेक्षा 1.5 पट मिळत असेल, तर नक्कीच तुमचा फायदा आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला का? व्हिडिओ जर समजला असेल तर ऑप्शन ट्रेडिंग टाकायला नक्की विसरू नका, किंवा सिंपल ऑप्शन ट्रेडिंग असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे. सोबतच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट द्या. पुस्तक पाहिजे असेल ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद.